प्रोफेसर संदीपजी, प्रोफेसर अनुपजी, प्रोफेसर राहुलजी, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझे सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे, कला व विज्ञान महाविद्यालय भालो, तालुका यावत, जिल्हा जळगाव. आज आपल्या समोर एक राष्ट्र एक निवडणूक भारतातील राजकीय सुधारणांचा एक विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर शोध निबंधाचं वाचन अगदी कमी वेळामध्ये आपल्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत 18 लोकसभेच्या निवडणुका या संपूर्ण देशभरामध्ये झाल्या आणि आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या वतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या जवळपास 400 निवडणुका संपन्न झाल्या. यामध्ये जर बारकाईने आपण 2-3 मुद्दे लक्षात घेतले तर 1952, 1957, 1962 आणि 1967 या 4 लोकसभेच्या निवडणुकांबरोबर आपल्या देशामध्ये विधानसभांच्या निवडणुका एकत्र पद्धतीने झालेल्या आहेत. आणि म्हणून हा पहिला मुद्दा मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतोय. आणि आतापर्यंत झालेल्या 18 लोकसभेच्या निवडणुकांपैकी 7 लोकसभेच्या निवडणुका या अशा पद्धतीने झाल्या की त्या कमी वेळामध्ये विसर्जित झाल्या. याच्यामध्ये 4थी लोकसभा 3 वर्ष 10 महिने चालली, 5वी लोकसभा 5 वर्ष 10 महिने चालली, म्हणजे ही अधिक चालली आणीबाणीमुळे. 6वी लोकसभा 2 वर्ष 5 महिने चालली, 9वी लोकसभा 1 वर्ष 3 महिने, 11वी लोकसभा 1 वर्ष 6 महिने, 12वी लोकसभा 1 वर्ष 1 महिना आणि 13वी लोकसभा 4 वर्ष 4 महिने इतक्या कालावधीमध्ये चालली. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकांच्या म्हणजे विधानसभा लोकसभा लवकर विसर्जित होण्याच्या दृष्टिकोनातून आणि या देशामध्ये निवडणुकींचं संचालन हे पारदर्शकपणे व्हावं, निर्भीडपणे व्हावं, निरपेक्ष पद्धतीने व्हावं, कमी खर्चामध्ये व्हावं, धोरणांमध्ये सातत्य असावं, प्रशासन करत असताना प्रशासन चालवण्याचं मध्ये त्यांना अधिक लक्ष द्यावं, या सगळ्या दृष्टिकोनातून या आपल्या देशामध्ये एक राष्ट्र एक निवडणूक व्हावी असा विचार डोळ्यासमोर आला. आणि म्हणून याच्यातील प्रत्यक्ष व्यवहार्यता काय आहे हे तपासण्यासाठी म्हणून 2 सप्टेंबर 2023 ला आपल्या देशामध्ये माजी राष्ट्रपती आदरणीय रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. या समितीमध्ये सेक्रेटरी डॉक्टर नितीन चंद्रा, गृहमंत्री म्हणून अमित शहा, कायदा मंत्री अर्जुन मेघवाल, विरोधी पक्षनेते लोकसभेचे अधीर रंजन चौधरी, विरोधी पक्षनेते राज्यसभेचे गुलाम नबी आझाद, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष AK सिंग, माजी लोकसभेचे सचिव डॉक्टर सुभाष कश्यप, सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील ॲडव्होकेट हरीश वसावे, विजिलन्स कमिशनर संजय कोठारी, कायदेशीर सल्लागार म्हणून 4 माजी CIS, 3 माजी मुख्य न्यायाधीश या प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये एक समिती या एक राष्ट्र एक निवडणुकीचा अभ्यास करण्यासाठी म्हणून स्थापन झाली. मला मुद्दा आवर्जून आपल्याला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ही समिती स्थापन केल्यानंतर ते सर्वेक्षण झालं, लोकांसमोर हे ठेवलं की हे योग्य का अयोग्य. त्यावेळेला 21,500हून अधिक एवढ्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि या 21,500 लोकांमधून 80% लोकांनी एक राष्ट्र एक निवडणूक ही योग्य आहे असा प्रतिसाद या ठिकाणी या समितीसमोर सोपवला. विशेष म्हणजे लक्षद्वीप, अंदमान, निकोबार, नागालँड, दादरा नगर हवेली इत्यादी ठिकाणाहून सुद्धा लोकांनी आपले प्रतिसाद या संदर्भामध्ये व्यक्त केले. पुढचा मुद्दा मला आवर्जून या ठिकाणी असं सांगायचं आहे की या एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात एकूण 47 राजकीय पक्षांनी त्यांचे विचार समिती समोर मांडले, लेखी स्वरूपामध्ये दिले आणि या 47 राजकीय पक्षांपैकी 32 राजकीय पक्षांनी एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेला आपला पाठिंबा दाखवला. साधारणतः रिसोर्स ऑप्टिमायझेशन आणि सामाजिक समरसता हा मुद्दा घेऊन या ठिकाणी हा पाठिंबा व्यक्त केला आणि 47 राजकीय पक्षांपैकी 15 पक्ष हे विरोधामध्ये गेले की यांनी विरोधी मत एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेच्या संदर्भामध्ये मांडला. अखेर रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीने एकूण 18,000 पानांचा एक अहवाल तयार केला. हा अहवाल आपल्या शिफारसींसह या ठिकाणी सादर केला. याच्या प्रमुख 4 शिफारसी मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की केंद्र सरकारने आर्टिकल 83, आर्टिकल 172, आर्टिकल 324 आणि आर्टिकल 325 यामध्ये बदल करावा. जवळपास
18 घटना दुरुस्त्या या संदर्भामध्ये केंद्र सरकारला कराव्या लागणार आहे अशी शिफारस या ठिकाणी त्यांनी केली। दुसरी शिफारस त्यांनी महत्त्वाची केली की 2 टप्प्यांमध्ये या एकच निवडणुका व्हाव्या, म्हणजे एक राष्ट्र एक निवडणूक जरी असली तरी ती एका दिवशी होणार नाही, साधारणतः लोकसंख्येचा विचार करता ती 2 टप्प्यामध्ये घ्यावी अशी शिफारस त्यांनी केली। आणि अत्यंत महत्त्वाची शिफारस पुढची या समितीने केली की एकच मतदार यादी असावी, म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था याची म्हणून एकच मतदार यादी असावी आणि प्रत्येक मतदाराला एकच EPIC ज्याला आपण इपिक नंबर म्हणतो हा एकच असावा अशा प्रकारची शिफारस साधारणतः केली। या सगळा अहवाल सादर केल्यानंतर 18 सप्टेंबर 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली। एक राष्ट्र एक संकल्पना ही निवडणुकीची मान्यता या ठिकाणी 18 सप्टेंबर 24 ला दिली आणि 17 डिसेंबर 2024 ला म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी लोकसभेमध्ये या संदर्भातलं बिल सादर करण्यात आलेलं आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। मी एका मुद्द्याकडे तुम्हाला अजून वेधू इच्छितोय की केवळ भारतातच एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना विचारायला आली का, तर आपण देशभरामध्ये म्हणजे जगाचा जर विचार केला तर जर्मनीमध्ये दर 4 वर्षांनी बुंडेस्टॅग म्हणजे फेडरल संसद आणि राज्य संसद यांची निवडणूक एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर होते। स्वीडनचा जर आपण विचार केला तर स्वीडनला दर 4 वर्षांनी रिक्सडॅग राष्ट्रीय संसद, काउंटी काउन्सिल आणि नगर परिषदा यांची जी निवडणूक आहे ही निवडणूक या ठिकाणी प्रामुख्याने होते। आणि दक्षिण आफ्रिका या देशामध्ये दर 5 वर्षांनी एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर आधारित निवडणूक या ठिकाणी होत आहे। वेळेचा कमी असल्यामुळे या ठिकाणी थांबतो, फक्त एक मुद्दा शेवटचा सांगतो, नाही तर 3-4 मुद्दे मला सांगायचे होते महत्त्वाचे। याच्यामध्ये आर्थिक खर्चामध्ये बचत, मनुष्यबळ, उपकरण सुरक्षा, जनतेचं कल्याण, विकासात्मक कार्यक्रम याकडे लक्ष देता आलं पाहिजे, म्हणून ही संकल्पना अस्तित्वात आली। सरकारी अधिकारी, कर्मचारी, सैनिक यांना त्यांच्या प्राथमिक जबाबदारीकडे लक्ष देता आलं पाहिजे, राजकीय संधी मिळाली पाहिजे, म्हणजे आपण लोकसभेमध्ये हरलो तर विधानसभेला उभं राहतो, विधानसभेला हरलो तर लोकसभेला उभं राहतो, ही एक राष्ट्र एक निवडणूक झाली तर असं करता येणार नाही। CIJ, FICCI, ASSOCHM या संस्थांनी, व्यावसायिक संस्थांनी या एक राष्ट्र एक निवडणुकीला पाठिंबा दिलेला आहे। मतदारांना येणारा जो थकवा आहे तो या निमित्ताने कमी होणार आहे, मतदानाची टक्केवारी वाढणार आहे आणि तोटे जर आपण विचार केला तर स्थानिक जे पक्ष आहेत, राजकीय पक्ष, त्यांचं महत्त्व याच्यातून कमी होईल, राज्य सरकारची स्वायत्तता धोक्यात येऊ शकते असा या ठिकाणी आरोप केला जातोय, राज्य सरकारचा प्रभाव कमी होईल आणि सत्तेचं केंद्रीकरण होईल, अशा प्रकारचे तोटे या एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेतून दिसत आहेत। शेवटी मी निष्कर्ष या ठिकाणी असा काढलाय की एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना आपल्या देशामध्ये व्यवहार आहे आणि ती अस्तित्वात येणं गरजेचं आहे। फक्त या देशामध्ये जे जनमानस आहे की जे अजूनही असं म्हणताय की तुम्हाला इलेक्शन कसं द्यायचं ते घ्या, पण इलेक्शन EVM वर घेऊ नका, ते बॅलेट पेपरवर घ्या, याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि मला शोध निबंध वाचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।